नमस्कार. आज आपण वैभवलक्ष्मीच्या व्रताची मांडणी पूजाविधी कशी करतात हे जाणून घेऊया. आणि मी वैभवलक्ष्मी व्रत कसे करते हे तुम्हाला मी दाखवते, कशा प्रकारे पूजा मी करते. आता ही जी मांडणी आहे हा मुखवटा मार्गशीर्ष मातेच्या पूजेचा आहे, तोच मी वैभवलक्ष्मी मातेच्या मांडणीला पण करते. इथे जर तुम्ही बघाल गणेश बाप्पा रिद्धी सिद्धी सहित आहेत. महालक्ष्मीची वैभवलक्ष्मीला मांडलेली जोडवी, तिचे पाऊतके, मी बांगड्याही आईला वागते, कानातले आणि नथ घातलेले आहे. वैभवलक्ष्मी मातेचं पुस्तक आहे, या पुस्तकाचं पूजन मी नक्की करते. तसंच महालक्ष्मी व्रत जे आपण मार्गशीर्षची पोथी वाचतो ती पोथी, श्री सुक्तम श्री कुंजिका स्तोत्रम, आणि हे माझे टॅरोट कार्डचे कार्ड्स आहेत जे मी नेहमी पूजेला लावते. आणि ही स्वामींसमक्षच पूजा मी कायम मांडते, त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे पूर्ण होऊ शकत नाही काही. त्याचबरोबर दीप हा स्वामींचा दिवा आहे आणि हा महालक्ष्मी मातेला तुपाचा दिवा लावला आहे. त्याचबरोबर काळी हळद आहे जी मी पूजेला मांडते. मी खिरीचा प्रसाद केलेला आहे, तो देवीला अर्पण करते. आणि पंचारतीची तयारी आहे. त्याचबरोबर हे श्रीयंत्र कुंकुमार्चन केलेले आहे, त्या श्रीयंत्राची पूजा त्याचबरोबर होते. आणि जी सोन्याची पूजा केली जाते त्या सोन्याच्या पूजेबरोबर एक कॉईन आहे जे पूजेला मी ठेवते. वैष्णवदेवीचं हे कॉईन आहे, ते पूजेला तेही तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे पूजेची मांडणी झालेली आहे. आता मी जसं तुम्हाला म्हटलं की जेव्हा पूजेला लाल फूल अवेलेबल नसेल तर मी बऱ्याचदा झेंडूची ही फुलं, ज्याला लाल कलर ब्राऊन कलर असतो बऱ्याचदा, ती वापरते. किंवा ही लाल फुलं अशा प्रकारे कुंकुमामध्ये लाल करून हे तुम्ही लक्ष्मी मातेला अर्पण करू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. कारण कोणत्याही पूजेमध्ये आपल्या तुमची भावना महत्त्वाची असते. पूजा करताना तुमचा आर्ततेने हाक मारणं लक्ष्मी मातेला किंवा कोणत्याही देवाला महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही जर भावनेने पूजा केलीत तर ही पूजा नक्कीच फलदायी आणि यशस्वी होते, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे वैभवलक्ष्मी व्रत नक्की करा, मनापासून करा. कोणत्याही प्रकारचं पुस्तिका किंवा कथा जी सांगितली जाते ती पोथी आहे, ती तुम्हाला दरवेळेस द्यायला पाहिजे असं नाही आहे. त्यामुळे तुम्ही मनापासून करा. तुमची स्वइच्छा झाली तर मात्र सुवासिनींना बोलवून नक्की हळदी कुंकू द्या आणि तुमचा जो काही प्रसाद असेल तो द्या. तरीही ही पूजा तितकी सफळ संपूर्ण होते आणि फळ देते. त्याच्यामुळे तुमचं फळ हे तुमच्या मनापासून केलेल्या भावनेला मिळतं. कारण देव हा भावाचा भुकेला आहे, तुमच्या वस्तूंचा किंवा दानाचा नाही. नो डाऊट की तुम्ही केलेलं दान हे तुम्हाला आणि तुमच्या पितरांना प्रचंड चांगलं फळ प्रदान करतं. पण पुन्हा हा भावनेचा भाग आहे. तुम्ही जोपर्यंत पूजा भावनेने करत नाही तोपर्यंत यश यायला उशीर होतो. शुभम भवंतु.